बोरिवली पश्चिम येथील एकसर गावात असलेल्या महानगरपालिका शाळेची दुरवस्था पाहायला मिळते। एकसर गावात महानगरपालिका शाळेत लहान मुलांच्या जीवाशी खेळ चाललाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग प्रमुख किरण नकाशे, वार्ड अध्यक्ष विजय पाटील यांनी शाळेच्या प्रिन्सिपलला भेट देऊन 7 दिवसांच्या आत शाळा शिफ्ट करून घ्या असं निवेदन देण्यात आलंय। अन्यथा पुढच्या सोमवारी शाळा भरू देणार नाही, लहान मुलांच्या जीवाशी खेळ खेळू देणार नाही असा थेट इशारा मनसेतर्फे महानगरपालिका आणि शिक्षकांना देण्यात आलाय। या व्हिडिओमधून तिथली परिस्थिती नक्की काय आहे हे बघूयात। तक्रार आली होती, काही पालक आले त्यांच्याकडे की आमच्या मुलं जिथे शिकतात तिकडे परिस्थिती अगदी बिकट आहे, टॉयलेटची परिस्थिती बिकट आहे। म्हणून आम्ही आज सहज बघण्यासाठी आलो होतो। बघितल्यानंतर कळलं की मुळात ही शाळा 2000 मुलं इथे शिकतात। 4 माळ्यांची ही शाळा आहे। 4 पैकी 2 माळे गेले काही महिने बंद आहेत। त्या 2 माळ्यांच्या जी काय मुलं होती त्या सगळे 2000 मुलांची शाळा 2000 मुलं जी आहेत ती अर्ध्या शाळेवर आहेत, जवळजवळ अर्ध्या शाळेवर आहेत। इथे एका वॉशरूम मध्ये 10 मुलं जात होती, इकडे 100 मुलं जात आहेत। त्यामुळे त्या वॉशरूमची परिस्थिती अगदी बिकट आहे। परिस्थिती भिंतींची जर तुम्ही बघाल, आम्ही हाताने भिंत अगदी पोखरून काढली, इतकी परिस्थिती बिकट आहे। गेली 2 वर्ष ही शाळा इथून दुसरीकडे शिफ्ट होण्यासाठी तयारी करते। पत्रव्यवहार त्यांचा चालू आहे, अद्याप काही झालेलं नाहीये। फक्त कारण दिली जातात, टेंडर नाही निघालंय, पैसे नाहीयेत, पैसे संपलेत। मला असं वाटतं उद्याची पिढी जिथे तुमच्याकडे शिकते, आज लाडकी बहीण लाडका भाऊ ह्या ज्या काही योजना चाललेल्या आहेत त्याच्याऐवजी ह्या जी मुलं जी शिकतात, उद्याची पिढी जिथे शिकतात, मला वाटतं इथे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे। आम्ही आता प्रिन्सिपलला सुद्धा भेटतो, इकडच्या त्या कासने मॅडम म्हणून आहे, आम्ही आता त्यांना पत्रव्यवहार आम्ही करायला चाललोय। आम्ही आज त्यांना फक्त एवढं सांगून आलोय, आज सोमवार आहे, 8 दिवसात जर ही परिस्थिती सुधारली नाही, ही मुलं दुसरीकडे इझिली शिफ्ट होऊ शकतात। दुसरी मागे एक शाळा आहे, आयसी कॉलनीमध्ये एक शाळा तयार आहे, ही जर मुलं इथून शिफ्ट झाली नाही, पुढच्या सोमवारी सकाळी 7 वाजता आम्ही शाळा भरायला देणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सकाळी 7 वाजता इकडे हजर असेल। एकही मुलगा किंवा एकही माणूस या शाळेमध्ये पाय ठेवायला देणार नाही, ही आमची बीएमसी अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे। याचा काय तो सोक्षमोक्ष योग्य त्या वेळेवर लावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढच्या सोमवारी सकाळी 7 वाजता इथे मोठ्या आंदोलनाला तयार आहे। काही वेळापूर्वी आम्ही इथे आम्हाला इकडे स्थायिकांनी आम्हाला तक्रार दिली, शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या तक्रार दिली, त्यानिमित्त आम्ही इथे आलो बघायला आम्ही बाथरूम मध्ये गेल्यानंतर चक्क पाणी एवढं भरलेलं आहे की पूर्ण सांडपाणी बाहेर निघालेलं आहे। पूर्ण संडासची अवस्था खूप बिकट आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि दुर्गंधी पण खूप जास्ती प्रमाणात पसरलेली आहे। आणि आम्ही तिकडे विचारल्यानंतर तिकडच्या जे साफसफाई करतात त्यांनी आम्हाला सांगितलं की 4 महिन्यापासून ही अशी व्यवस्था आहे, 4 महिन्यापासून तिथे साफसफाई संडासची होतच नाहीये। आम्ही इकडचे प्रिन्सिपल जे आहेत त्यांना भेटलो, त्यांना आम्ही सांगितलं आपण सर्वांनी मिळून। प्रथम म्हणजे ही शाळा 50 वर्षापूर्वीची शाळा आहे। आता त्या शाळेची डागडुगी पण झालेली नाही आणि कुठेही तिथे अद्याप महानगरपालिकेवाले येऊन तिथे असं डिक्लेअर पण केलं नाही का ही बिल्डिंगची म्हणजे शाळेची कॅपॅसिटी संपलेली आहे, ही जी मुदत संपलेली आहे। आता अशी परिस्थिती आहे तर तिथे 2000 मुलं आहेत आणि 2000 मुलं आणि शिक्षिका 100, म्हणजे अशी तिथे आहे परिस्थिती। वरचं जे स्लॅब आहे ते पण केव्हा पडू शकतो। 2 माले ऍक्च्युली बंदच आहे, बंद ठेवलेले आहेत, जेणेकरून त्याचा स्लॅब कंटिन्यूस पडतोय। आणि त्यांची बाथरूम जे आहेत, दोन्ही बाथरूम पण चोकअप आहे आणि 2 बाथरूम मध्येच एवढी 2000 लोक यूज करतात। त्याच्यामध्ये पिंपलाचं झाडाचे पूर्ण फांदी जाऊन, पूर्ण मूल जाऊन त्याचं एकदम चोकअप झालेलं आहे। बसण्यासारखी परिस्थिती पण नाही त्यांची, ना शिक्षक जाऊ शकत ना मुलं जाऊ शकत। आणि महानगरपालिका खाली येऊन फेरी मारून जाते आणि त्याचं रिपेअरिंगचं काही नाव नाही। 8 दिवसांनी करू, 15 दिवसांनी खाली आश्वासन देते। त्यांचं म्हणणं त्यांनी पण फॉलोअप चालू आहे त्यांचं, पण त्यांचंही कुठे ऐकलं जात नाही, फंड पास नाही, टेंडर निघत नाही, असे सगळे बहाणे चालू आहेत। तर ह्याच्यावर कुठेतरी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पण धोका आहे आणि ही धोकादायक शाळा आहे।